चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट आपण पाहिली। दुसरीकडे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झालेली आहे। एकाच लिफ्ट मधून ते प्रवास करत होते, एकाच लिफ्ट मधून ते जात होते आणि त्यावेळेसच फडणवीस आणि ठाकरेंचा हा एकत्र प्रवास। अधिकची माहिती या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, आज विधिमंडळाचं अधिवेशन पहिलाच दिवस आणि इतके सगळे घडामोडी घडतायत। चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट, पाठोपाठ फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा लिफ्ट मधून एकत्रच जा। नक्कीच आज अनेक घडामोडी ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। सुरुवातीला चंद्रकांत पाटील येऊन उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांचं पुष्पचक्र देऊन स्वागत करणार आणि त्यानंतर दोघांचाही एकत्रित लिफ्ट मधून प्रवास। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेच्या कामकाजासाठी वरती जात असताना एकाच लिफ्ट मधून हे दोघांनी वरती गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नक्कीच एक वेगळी चर्चा जी आहे ती पाहायला मिळते, कारण सकाळच्या विधानसभा आंदोलनाच्या वेळी देखील पायऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार उपस्थित होता आणि त्यानंतर आता ही दोन चित्र जे आहेत ते पाहायला मिळतात। परंतु एक गोष्ट आहे की जेव्हा उद्धव ठाकरे हे सभा आतमध्ये विधान भवनात प्रवेश करत होते त्यावेळी समोरून देवेंद्र फडणवीस सकाळी आले होते। त्यावेळी दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची बातचीत झाली नव्हती किंवा बोलणं झालं नव्हतं, परंतु नंतर मात्र एकाच लिफ्ट मधून ते अचानक समोरासमोर आल्याने एकाच लिफ्ट मधून वरती गेलेलं पाहायला मिळते। नक्कीच, तर लिफ्ट मधून जातानाची ही दृश्य आहेत। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची लिफ्टसाठी वाट पाहत होते हे दोन नेते। दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे दानवेंच्या दालनात आले होते, त्यावेळेला चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। एकमेकांना कोपरखळ्याही त्यांनी मारलेल्या आहेत आणि चंद्रकांत पाटलांनी यावेळी अनिल परबांना पदवीधर निवडणुकीसाठीच्या ॲडव्हान्स शुभेच्छा, अभिनंदन असंही म्हटलेलं आहे। दुसरीकडे फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे लिफ्टसाठी एकत्र वाट पाहत असतानाची दृश्य ते एकत्रच लिफ्टनं गेलेले आहेत। खरं तर सध्या राज्यातलं चित्र, राज्यातलं समीकरण हे वेगळं झालेलं आहे। आगामी काळात विधानसभेसाठी मविया म्हणून एकत्र लढणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। अशातच विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या दोन भेटींनी अख्ख्या विधिमंडळ अधिवेशनातील नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं, सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे। तर चंद्रकांत पाटील हे दानवेंना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून त्यांच्या दालनात आलेले होते, त्यावेळेला तिथे उद्धव ठाकरे उपस्थित होते। त्यामुळे यावेळी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झालाय, दोघांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या। दुसरीकडे फडणवीस आणि ठाकरे यांनी हे लिफ्ट मधून एकाच वेळेला गेले, एकाच वेळी त्यांनी लिफ्ट मधून ते जात होते। लिफ्टसाठी वाट बघतानाचा या दोघांचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट, दुसरीकडे अगदी योगायोगच म्हणता येईल अशा प्रकारे फडणवीस आणि ठाकरे यांचं एकत्रितच लिफ्टसाठी वाट बघणं, हे दोन्ही घडामोडी, या दोन्ही दृश्य हे आजच्या दिवसासाठीचा अगदीच लक्ष वेधून घेणारी दृश्य आहेत। खरं तर मविया आणि महायुती म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। मवियानं ते आम्ही एकत्रितपणे विधानसभेला सामोरं जाणार हे स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेविषयी गेल्या काही काळात सातत्यानं अधमधनं होत असणाऱ्या चर्चांना लोकसभा निवडणुकीनंतर जणू काही पूर्ण विराम मिळाल्यातच जमा होता। मात्र या दोन भेटींनंतर पुन्हा एकदा चर्चांना अर्थ उधाण येऊ शकतं। मात्र या दोन भेटींकडे सगळ्याच विधिमंडळ अधिवेशनातील उपस्थित असलेल्या सगळ्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं लक्ष या व्हिडिओंनी वेधून घेतलेलं आहे, या त्या दृश्यांनी वेधून घेतलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट दानवेंच्या दालनातली, दुसरीकडे लिफ्टसाठी वाट बघणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस। गेल्या काही काळात उद्धव ठाकरेंकडून सातत्यानं आक्रमक अशी टीका होते आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील यांच्याकडून सातत्यानं भाजपवर हल्लाबोल करण्यात आलेल्या, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करण्यात आलेली आहे। आणि अशातच भाजपचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचं विधिमंडळ अधिवेशनाच्या दिवशी भेटणं, मग ते कोणत्याही निमित्ताने का असेना, लक्ष वेधून घेणारच ठरणार। फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे लिफ्टची वाट पाहत होते, त्यावेळेसची ही दृश्य आहेत। खरं तर विधिमंडळ अधिवेशनात कशा प्रकारे या सरकारला घेरायचंय, कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला जाब विचारायचंय हे अधिवेशन सुरू होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं होतं। अशातच या दोन भेटी सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरतायत। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याशी आपण संवाद साधूया। कृष्णात, खरं तर या दोन भेटींची सध्या चर्चा असेल विधिमंडळाच्या संपूर्ण परिसरात।
कृष्णात, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. याच भेटींची सध्या विधिमंडळाच्या आवारात सुद्धा चर्चा असेल. तर ही दृश्य आहेत आजची विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची. खरं तर हे विधिमंडळ अधिवेशन वादळी ठरणार असं दिसतं आहे, कारण महायुती सरकारचं हे शेवटचं विधिमंडळ अधिवेशन विधानसभा निवडणुकीपूर्वीचं. अधिकची माहिती पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया. कृष्णात, हीच ती दोन दृश्य, हेच ते दोन व्हिडिओ ज्याची सध्या विधिमंडळाच्या आवारात सुद्धा चांगली चर्चा असेल. नक्कीच चर्चा आहे, कारण या दोन चित्रामधलं जो सामना आहे किंवा बिटवीन द लाईन्स आहेत त्या समजणं गरजेचं आहे. कारण सध्याचं लोकसभेत मिळालेलं मवियाला यश आणि खास करून उद्धव ठाकरे यांचा असलेला जो प्रभाव आहे तो यावेळी दिसून आला. त्यामुळे नक्कीच एक शिवसेना शिंदे गटाला आणि अजित पवार यांना सोबत घेऊन देखील जे यश भाजपला मिळू शकलं नाही ते उद्धव ठाकरे सोबत, त्यामुळे नक्कीच एक वेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात. परंतु जे दोन्ही चित्र जे आहेत ते अचानक घडलेली असल्याचं पाहायला मिळतं. कारण आपण पत्रकार म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील हे देखील अचानक आले. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आत आहेत हे माहिती नव्हतं आणि एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा लिफ्टमध्ये होत असलेला प्रवास तो देखील एक ऍक्सिडेंटली असल्याचं पाहायला मिळतं. परंतु त्यामागे नेमकं काय होतंय ते पाहणं देखील गरजेचं आहे. नक्कीच. अर्थात या सगळ्या व्हिडिओंवर म्हणजेच या भेटींवर काय काय प्रतिक्रिया उमटतायत नेत्यांकडून हे पाहणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.